हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर नवरात्री चालू होणार आहे, दसरा येतोय, त्यासाठी साफसफाई तर सगळ्यांचीच चालू असेल. तर आमच्याही घरी आता साफसफाई चालू आहे. तर बघा, मी आता हे पूर्ण दसऱ्याचं काढलेलं आहे, पूर्ण किचन साफ करण्यासाठी. इथे या चिकलू चान्सी त्या खुशी पण मला मदत करते. आता हे बघा, इतके डब्बे वगैरे घासून वगैरे सगळं नीट लावलेलं आहे. त्याचनंतर इथे पाट वगैरे आता ते धुवायचे आहे. तिथे गॅस पण धुवून ठेवला आहे. त्याचनंतर इथे फ्रीज वगैरे जे सामान होतं, भांडे बिंडे, ड्रेसिंग टेबल वगैरे, ते सगळं बाहेर काढून ठेवलेलं आहे. आता त्याचनंतर आता मी इथे धुवायला काढते. तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी कसं साफ करते ते. नवरात्रीचा सण म्हटलं तर दसरा आणि आता दिवाळी पण येत आहे, त्यामुळे घर वगैरे साफ करावं तर लागतंच. तर प्रत्येकजण करतंच. आता सगळ्यांचं जेवढं शक्य होतं तेवढं ते घर साफ करतात. तर माझं तेवढं शक्य होत नाही, कारण की लहान मुली आहेत म्हणून. आत्ताच नेमकं घर शिफ्ट केलं आहे ना मुंबईवरून, परत इथे पिंपळगावला मी सामान शिफ्ट केलं. तर तेव्हा काही तेवढं साफ वगैरे केलं नव्हतं, घर धुतलेलं वगैरे नव्हतं. पण आत्ता मग म्हटलं चला दसरा आहे, त्याच निमित्ताने घर परत एकदा स्वच्छ करायचा मौका मिळतो, चान्स भेटतोय. मग म्हटलं चला आता घर पुन्हा एकदा चकाचक करूनच घेऊयात छानपैकी. आणि चान्सी पण मस्त गाणं म्हणत होती, गाणं म्हणत म्हणत छानपैकी पाणी सांडवत होती. मला तेवढंच हे होतं की म्हणून चला मदत तरी करता येते. तिथे खुशी पण पाणी वगैरे काढण्यासाठी मदत करत होती. आणि सगळीकडेच असं दसरा दिवाळीचा सण असला किंवा सगळे कोणी ना कोणी सोबतीला असतं आणि घर वगैरे स्वच्छ करण्यामध्ये सगळेच बिझी असतात. तर मी पण बिझीच होते. तर मग म्हटलं चला थोडा शूट केलं आहे, जसं माझ्याकडे शक्य होईल तसं मी स्वच्छ करता करता टाईम वेस्ट न करता साफ करायचा प्रयत्न केला. मी अशा प्रकारे स्टाईल पूर्ण घासणीनं घासून घेते गॅसचा वटा. आणि हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त घासणीने. मी ते क्लिनिक प्लस शॅम्पू घेतला होता. क्लिनिक प्लस शॅम्पूने घरातले म्हणजे टाईल्स वगैरे असतात ना, ते खूप चकचक स्वच्छ निघतात त्यामुळे. आणि भरपूर पाणी वापरून मी असं घर स्वच्छ धुते, कारण की एकदाच होतं घर स्वच्छ. तसं तर मी आधी दर शनिवारी घर स्वच्छ करायचे, असे धुवून घ्यायचे. पण आता जास्त शक्य होत नाही, कारण की चानशी लहान आहे, खुशी मोठी आहे, तरी पण मग चानशी धिंगाणा करते. आता इथेच बघत आहात तुम्ही माझ्यासोबत, सारखी मागे मागे येऊन सगळं माझ्यासोबतच राहते ती. तर त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, जितकं होईल शक्य तेवढं हे करूयात. आता इथे मला देवीसाठी आता पाट वगैरे लागतील, चौरंग वगैरे लागतील, मग ते पण स्वच्छपैकी घासून वगैरे घेत होते. सगळं एकदा घासून घेतल्यावर म्हणजे कसं आपल्याला मनाला शांती पण वाटते. आता मी इथे बाहेर सुकत घालण्यासाठी बाहेर पायऱ्यांवर ठेवलं. इथे सगळं सामान तसंच होतं, तरी खूप सामान आधीपेक्षा कमी झालं, नाहीतर आधी खूप जास्त सामान होतं. पण मुंबईला गेल्यावर थोडं कमी केलं मी सामान. इकडे मी डायरेक्ट स्टाईलवर फरशीवर डायरेक्ट पाणी टाकते आणि थोडं फिनेल आणि शॅम्पू टाकून मस्तपैकी फेस काढून छान घासून वगैरे घेतलं होतं. इथे दरवाजा पण नीट बंद होत होता. सारखा खुशीला बोलले चल दरवाजा नीट बंद करून पकड. ते बोलत होती नाही मम्मी मला पण व्हिडिओमध्ये यायचं. म्हटलं बरं ठीक आहे, तू पण ये व्हिडिओमध्ये, पण मला काम पटकन करू दे, आवरू दे असं. आणि इथे चान्सी पण आता मस्तपैकी चालायला लागलेली आहे, त्यामुळे तेवढं टेन्शन तर खूपच वाढलेलं आहे माझं. जास्त आधी तरी शांतपणे एका ठिकाणी बसवलं तर शांत बसायची, पण आता ती पण खूपच आता उतावळी झालेली आहे. तर मग शेवटी आता सगळं घर धुवून झाल्यानंतर मी फिनेल पाण्यात मिक्स करून थोडंसं कपड्याने पाणी जितकं उरलेलं होतं मग ते सगळं असं मिसळून घेतलं. आणि मग फायनल लुक असा होता. घर स्वच्छ केल्यानंतर डायरेक्ट आरशासारखं चमकाकत आहे. त्याचनंतर इकडे पण बघू शकता मस्तपैकी घर स्वच्छ असं मस्त केलेलं आहे. तुम्ही पण दसऱ्याची अशीच तयारी केलेली आहे का, तेही मला नक्की सांगा. आता थोड्या वेळात मी सामान वगैरे लावून घेईन, हे सगळं स्वच्छ मस्त सुकल्यानंतर. आणि कसं मी धुतलेलं आहे मला तेही नक्की कमेंट्स करून सांगा.